युद्धाच्या तयारीत असलेली बीड जिल्ह्यातील टोळी घातक शस्त्रांसह लातूरमध्ये जेरबंद झाली आहे। या प्रकरणी 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। लातूर जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या भागात मागच्या काही दिवसांपासून घरफोडी आणि चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं। पोलिसांनी या प्रकरणाचा माग काढत अखेर बीड जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश करत त्यांना घातक शस्त्रांसह अटक केली आहे। जिल्ह्यातील औसा आणि भादा पोलिसांनी नागरिकांच्या सतर्कतेच्या आधारावर सिंघाडा शेवली मोड परिसरात एका संशयित अशोक लेलँड टेम्पोला अडवून ही कारवाई केली आहे। या प्रकरणी 5 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून 3 जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाल्याची माहिती आहे। दरम्यान या सराईत गुन्हेगारांकडून धारदार शस्त्र हत्यारं जप्त करण्यात आली असून एकूण 7,71,000 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलाय। लातूर शहर, लातूर ग्रामीण, MIDC पोलीस ठाणे, औसा, भादा, निलंगा आणि उदगीर या भागात या टोळीनं सातत्यानं घरफोड्या केल्या आहेत। मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये या टोळीनं गुन्हे केलेत का याचा तपास आता लातूर पोलीस करत आहेत। काही दिवसांमध्ये आपल्या जिल्ह्याचे जे लगतचे पोलीस स्टेशन आहेत बाहेरचे बाउंड्रीवरचे, जसे की अहमदपूर, चाकूर, रेणापूर, किल्लारी, मुरुड, औसा आणि बादा या ठिकाणी घरफोड्यांचे प्रमाण वाढलेले आपल्याला दिसत होते। त्यामध्ये काही दुकानं, बार असे आस्थापना फुटलेल्या होत्या। या सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखा यांचा सर्वांचा एकत्रित झालेल्या गुन्ह्यांचा आढावा मान्य पोलीस अधीक्षक साहेबांनी घेतलेला होता आणि त्या अनुषंगाने त्यांना हे गुन्हे उघडकीस आणण्याचे, त्याच पद्धतीने हे गुन्हे प्रिव्हेंट करण्याबाबत सूचना देण्याचे काम केलेले होते आणि त्यामध्ये आपल्या नागरिकांना रात्रगस्त वाढवण्यासाठी आणि आपल्याला रात्रगस्तीमध्ये सतर्क राहण्यासाठी मदत करण्याबाबत आवाहन केले होते। त्या अनुषंगाने काल रात्री साधारणतः 3:30च्या आसपास आपल्या इथं शिवली मोडच्या इथं नागरिकांना एक संशयास्पद वाहन दिसून आलं, जे औसा तुळजापूर रोडवर सतत ये जा करत होतं। त्यामध्ये काही लोक संशयास्पद असल्याचे वाटत होते। त्यांनी पोलिसांना रात्रगस्तीच्या औसा पोलीस ठाणे आणि बादा पोलीस ठाणे यांना कळवलं। सदर नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं असता त्या वाहनामध्ये घातक शस्त्र मिळून आले। त्यामध्ये लोखंडी पाईप, बनावट वाहनांचे नंबर प्लेट, कोयता, स्क्रूड्रायव्हर असे दरोडा टाकण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या सर्व हत्यार त्यांच्या सोबत मिळून आलेत। एकूण 7,71,000 रुपयाचा मुद्देमाल त्यांच्याकडून आपण जप्त केलेला आहे आणि 5 आरोपींना आपण ताब्यात घेण्यात आपल्याला यश मिळाले आहे। त्या 5 आरोपींना आज न्यायालयामध्ये सादर केले असता त्यांना 6 दिवसाची पोलीस कोठडी भेटलेली आहे आणि पुढील तपास सपोनी जाधव, पोस्टे भादा हे करत आहेत। सर, काही दिवसांपूर्वी वस्तू घेऊन दिसली, ती गँग वेगळी आणि ती गँग वेगळी का एकच आहे? त्या जे सीसीटीव्ही मध्ये आपण दिसत होता म्हटलं तर त्याच पद्धतीचे सीसीटीव्ही मी जे मगाशी नमूद केले त्या पोलीस ठाण्यांमध्ये पण आपल्याकडे आहेत। त्या सगळ्या सीसीटीव्हींची आपण व्हेरीफाय करणार आहोत आणि त्यामध्ये त्यांनी गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले तर त्या गुन्ह्यांमध्ये यांना पुन्हा आपण वर्ग करून घेणार आहोत आणि त्या गुन्ह्याची उघड आपण करणार आहोत। त्या आत्ता जे ताब्यात घेतलेले आहेत आरोपी यांच्याकडून या मगाशी नमूद केलेल्या भादा, किल्लारी, औसा, मुरुड, रेणापूर, चाकूर, अहमदपूर, वाढवणा, उदगीर या ठिकाणावरून यांनी घरफोडी केल्याचे आपल्याला माहिती भेटत आहे। त्या पद्धतीने आपण तपास करत आहोत आणि निश्चितपणे ते गुन्हे उघडकीस येतील अशी आम्हाला आशा आहे। घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी। 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा। सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर। पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये। पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे। सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव। सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा। संपर्क 7767989898।